चेक बाउन्सच्या केसबद्दल आपण आज बोलणार आहे. तर चेक बाउन्सची केस कशी होते किंवा त्याची प्रोसिजर काय असते आणि माणसं ज्यावेळेस हे सगळं प्रकरण घडतं चेक बाउन्सचं त्यावेळेस कुठं मुख्य चुका करतात. तर मित्रांनो, बरेच वेळा ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत व्यवहार करतो, व्यवहार झाल्यानंतर काहीतरी देवाणघेवाणीचे व्यवहार ठरलेले असतात. देवाणघेवाणीचे व्यवहार ठरलेले असताना एखादी वस्तू घेतली जाते आणि त्याच्या बदल्यात कॅश देण्याच्या ऐवजी ज्यावेळेस चेक दिला जातो, पण तो चेक ज्यावेळेस बँकेत टाकतो तो समोरचा व्यक्ती आणि तो डिसऑनर होतो, त्यावेळेस हे सगळं प्रकरण चालू होतं. पण बरेच वेळा असं होतं की ज्यावेळेस ते दोघांमधले व्यवहार झाले असतात, हे जवळची व्यक्ती असतात. जवळची व्यक्ती असल्यामुळं समोरचा व्यक्ती वारंवार टाळाटाळ करत राहतो की बाबा आज नको टाकू, उद्या टाक, किंवा मी तुझे पैसे आज नाही झाले तरी एका महिन्याच्या आत देईल. ह्या सगळ्या प्रोसिजर चालू होतात. पण त्याला टाईम लिमिट्स आहेत. त्या टाईम लिमिट्समध्येच तुम्ही त्या चेक बाउन्सची नोटीस त्या समोरच्या व्यक्तीला पाठवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नोटीस पाठवल्यानंतरसुद्धा त्यात ती डिमांड करणं गरजेचं आहे. जेवढे पैसे त्या चेक बाउन्सचे आहेत त्या चेकची सगळ्या डिटेल्स ह्या त्या नोटीसमध्ये लिहिणंसुद्धा कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्हाला केस दाखल करण्यासाठी सुद्धा एक टाईम लिमिट दिलेला असतो. हा सगळा टाईम लिमिट 45 दिवसांचा असतो, ज्यामध्ये तुम्ही नोटीस आणि कंप्लेंट ह्या दोन्ही गोष्टी करायच्या असतात. ते जर का टाईम लिमिटेशन निघून गेलं तर तुमच्या हातात काही उरत नाही. त्यामुळं चेक बाउन्सच्या केसेसमध्ये बरेच वेळा ह्या ज्या चुका होतात त्या फार बघणं महत्त्वाचं आहे. फक्त चेक बाउन्स झाली त्यावेळेससुद्धा असं होतं की नोटीस पाठवली, नोटीस पाठवल्यानंतर समोरचा व्यक्ती घाबरला की आपल्याला आता केस आपल्यावरती होणार आहे, तर आता कसं काय करायचं. तर त्यावेळेस ती व्यक्ती टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करते की नको, केस करू नका, आमच्यावरती खूप दबाव आहे आता सध्या, आम्ही तुमचे महिनाभरात पैसे देऊ. त्यावेळेस त्या नोटीसचा सुद्धा टाईम पिरियड निघून जातो. नोटीसचा जरी टाईम पिरियड निघून गेला तरीसुद्धा तुम्ही केस दाखल करू शकत नाही. म्हणजे ते परत सगळं प्रकरण शून्यावरती येतं आणि अशा चुकांमुळंच ही केस संपूर्ण ढिली पडते किंवा त्याला किंमत उरत नाही. तुम्ही परत त्यात बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्ही टाईम झाला म्हणून त्यात ॲप्लिकेशन देऊ शकता की बाबा लेट झालं, पण त्या लेट झाल्याचं काही मुख्य कारण असेल तर त्यात ते ॲप्लिकेशन अलाउड होतं. त्यानंतर तुमची केस ती दाखल केली जाऊ शकते. पण ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत वाट कशाला बघायची. आपण आपल्या जर टाईम लिमिटेशनमध्ये त्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि जर व्यवस्थित झाल्या तर ती केसची प्रोग्रेस जी असेल ती व्यवस्थित होते, निकाल आपल्या बाजूने लागतात किंवा सगळ्या गोष्टी आपल्या बाजूनं केसमधल्या होत जातात. पण आपणच जर चुकत गेलो प्रत्येक वेळी पहिल्या स्टेपपासून तर त्या केसला पुढं महत्त्व राहत नाही आणि अपोजिट पार्टीला या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो. त्यामुळे चेक बाउन्सच्या केसमध्ये नोटीस ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. ज्यावेळी चेक बाउन्ससाठी कोणी येतं लोकांना आपण तेच सांगतो की सगळ्याकडून नोटीस पाठवावं लागेल. लोकांचं तेच म्हणणं असतं की नोटीस कशाला, डायरेक्ट केस करायची. अरे पण प्रोसिजर असते. चेक बाउन्स झाला म्हणजे सगळ्यात पहिली प्रोसिजरच ही नोटीस पाठवणं आहे. त्यामुळे तुम्ही दुसरी गोष्ट करू शकत नाही. प्रोसिजरप्रमाणेच कोर्टात सगळ्या गोष्टी होतील ना, हे बघणं महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे चेक बाउन्सचा आजचा हा प्रकार होता. याच्या समोरचे व्हिडिओसुद्धा कशावरती यायला पाहिजेत किंवा काय यायला पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.